सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. प्रस्थापित राजकारण्यांना टक्कर देणाऱ्या प्रवीण वाघमोडे यांना स्वीकारित नगरसेवक द्यावा. कार्यकर्त्यांची ठाम मागणी, प्रभागातून जनतेची हाक. नुकत्याच पार पडलेल्या जत नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासह सत्तेवर मजल मारली आहे. मात्र प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर प्रवीणकुमार वाघमोडे यांना अत्यल्प मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या निकालानंतरही वाघमोडे यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रभागातील नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असून त्यांना स्वीकारित नगरसेवक म्हणून संधी देण्यात यावी अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. डॉक्टर प्रवीणकुमार वाघमोडे हे गेल्या 2 टर्मपासून जतच्या राजकारणात प्रस्थापित राजकीय घराण्याला सातत्याने आणि संयमाने टक्कर देत आलेले आहेत. प्रस्थापित धनशक्ती, घराणेशाही आणि राजकीय दबावाच्या विरोधात त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून संघर्ष केला. यावेळीही कार्यकर्त्यांनी मोठ्या हिंमतीने प्रचार करत लढत दिली. अत्यल्प मतांनी पराभव झाला असला तरी वाघमोडे यांची प्रतिमा संयमी, कर्तृत्ववान आणि जनतेच्या हितासाठी झटणारा नेता अशीच राहिली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की प्रस्थापित राजकारण करणाऱ्या एका घराण्याला संपूर्ण तालुक्यात 2 टर्म सातत्याने आव्हान देणाऱ्या वाघमोडे यांना योग्य संधी मिळणे आवश्यक आहे. विशेषतः सत्तेत भाजप असल्याने स्वीकारित नगरसेवक म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यास प्रभागाच्या विकासाला गती मिळेल, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल आणि जनतेच्या अपेक्षांना बळ मिळेल. या संदर्भात कार्यकर्त्यांनी विधानसभा सदस्य, लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे औपचारिक मागणी मांडली आहे. आमदार पडळकर साहेब शब्दाचे पक्के आहेत, ते नक्कीच या मागणीला न्याय देतील असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. लहताचे म्हणजे डॉक्टर प्रवीणकुमार वाघमोडे हे गेल्या 15 ते 20 वर्षांपासून भाजपसोबत निष्ठेने कार्यरत असून पक्षवाढीसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. जतच्या राजकारणात भाजप आज मोठा पक्ष म्हणून उभा राहिला असताना अशा निष्ठावान व संघर्षशील नेतृत्वाला न्याय मिळावा अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. एकूणच प्रभागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कार्यकर्त्याचे मनोबल उंचावण्यासाठी आणि जनतेच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी डॉक्टर प्रवीणकुमार वाघमोडे यांना स्वीकारित नगरसेवक म्हणून संधी द्यावी अशी मागणी आता जतच्या राजकीय वर्तुळात अधिक तीव्र होताना दिसत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.